आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कुस्तीचा आखाडा तयार झालेला आहे। नगरसेवकांच्या मध्ये आमरी-तुमरी ठीक आहे, पण ती कशासाठी? विकास कामासाठी आमरी-तुमरी केली तर अतिशय बरं वाटेल जनतेला। मुळात ईव्हीएमच्या जीवावर, भ्रष्टाचाराच्या जीवावर निवडून आलेले प्रतिनिधी अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करून एकमेकाला मारतो तोडतो हिची भाषा, खाली अशी भाषा, हे अक्षरशः कुस्तीचं मैदान नव्हे, हे आखाती युद्ध अशाच पद्धतीनं जर सुरू राहिलं तर हे कोल्हापूर वासियांना फार हानिकारक ठरेल। मुळात महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारी, खून करणारे, 2 नंबर धंदेवाले, हे मटकेवाले, लोकांना लुबाडणारे, टक्केवारीच्या माध्यमातून स्वतःच्या मुलाला निवडून आणणारे अशा पद्धतीचे नगरसेवक जर निवडून आले असतील तर जनतेचा विकास काय होणार आणि जनतेनं यांच्याकडे काय भावना व्यक्त करायच्या, हा मुळात आम्हालाच नव्हे सर्वसामान्य जनतेला देखील पडलेला प्रश्न आहे। अशा पद्धतीचं वक्तव्य जर इथून पुढे महानगरपालिकेमध्ये होत असेल, महानगरपालिकेच्या सभागृहाच्या वरच्या गॅलरीमध्ये शिवसैनिक व सर्व पदाधिकारी आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही कडवा विरोध करणार। का? तुम्ही भांडा, जरूर भांडा, पण जनतेच्या प्रश्नासाठी बांधा, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील विकास कामांसाठी बांधा। स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी असं उभारून मी कोण तर आहे हे दाखवण्यासाठी जर तुमचं असं गलिच्छ वागणं असेल तर हा आखाडा तुम्ही खाली निर्माण करू शकतो। ज्यांच्यामध्ये धमक असते ते खाली ये, वर ये, बघून घेतो, भाषा करत नाही, ते व्यवस्थित व्यक्त होत असतात। माझा एक चांगला सल्ला आहे, खास करून या धनुष्यबाणाचे निवडून आलेले नगरसेवक, तुमचे आका हे टक्केवारी बादशाह म्हणून ओळखले जातात। दुसरे पालकमंत्री एकीकडे मुस्लिम असून देखील 4-4, 5-5, 6-6 टर्म वेळा निवडून आलेले सन्मान्य मुश्रीफ साहेब या कर्तृत्वामुळे जनतेची माफी मागतात। माझा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक प्रश्न आहे, सन्मान्य पालकमंत्री महोदय माफी मागतील का? त्यांना का लाज वाटते? अहो, ईव्हीएमच्या माध्यमातून तुमचे निवडून आलेले गलिच्छ नगरसेवक अशा पद्धतीचं जर कर्तृत्व करत असेल तर यांचा निषेध तुम्ही कधीच करायला हवा होता। जनतेनं जे काय समजायचे ते समजलेलं आहे। येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये यांची काय दशा आणि जनता यांना काय दिशा दाखवते हे समक्ष आपण वेळ आल्यावर पाहू। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।